जनाबाईंनी सांगावं कुणी चाल गायची. जनाबाईंचा अधिकार होता कीर्तनामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदायातली अनेक मंडळी महिलांनी कीर्तन करायचं की नाही या वादात अडकली आहेत. पण आमच्या जनाबाईंनी भक्तीचा अधिकार असा होता की वाळवंटा क्षेत्रामध्ये सकल संत मांदियाळी आणि जनाबाई सांगतायत, जणू काही संतांची परिषद भरली होती आणि मुख्य होते जनाबाई. जनाबाईंनी सांगावं ज्ञानदेवा आता तुम्ही चाल म्हणा, एवढा अधिकार होता. त्यामुळे इथे कुणी मोठं नाही कुणी लहान नाही, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. प्रत्येकाच्या हृदयात राम आहे, प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठल आहे. या भावनेनी जीवानी प्रत्येक जीवावर प्रेम करावं आणि मग शिवाकडचा प्रवास सुरू करावा. अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाच्या दिशेने असा उंच दिशेने गेला पाहिजे, ऊर्ध्वगामी दिशेने आमचा प्रवास झाला पाहिजे जीवनाचा. याकरता जीवनाचा खरा अर्थ कळावा. ज्याच्यामुळे आपण इथं आलोय त्याला ओळखता यावं. त्याला आम्ही ओळखतो का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्याच्यामुळे आपण इथं आलोय त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आम्ही कृतज्ञता कायम बाळगतो का? त्याचं उत्तर असेल नाही. आपण त्याला ओळखतही नाही आणि आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी बिलकुल कृतज्ञता नाही. का? कारण सांसारिक आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वखवख वाढवली आहे. सगळं पाहिजे आम्हाला, आम्ही थांबायला तयार नाही. अमुक गोष्टीवर माणूस थांबायला तयार नाही. गुंठ्यावर आम्ही कधी थांबत नाही. गुंठ्याचे एकर झाले पाहिजेत, बरोबर. बँक बॅलन्स तेवढाच चालेल का? तो वाढला पाहिजे. पहिला पै गाठी मारून बँक बॅलन्स आम्ही वाढवतोय. यंदा घर बांधलं तर 4 गज वरती अजून शिल्लक ठेवतो का? पुढं मागं वाढवू म्हणून, चढवू, अजून उंच करू. माणूस थांबायला तयार नाही. प्रपंच वाढावा असं आपल्याला वाटतं, पण परमार्थ वाढावा असं आपल्याला वाटतं का हो? विचारते आता. रोज तुम्ही 400 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचता, रोहणकर नाही? इकडे महिला वर्ग रोज 400 ओव्या वाचतायत ज्ञानेश्वरीच्या. माझ्या मुली आहेत इथं, छान लेकी बाळी आहेत, मस्त कपाळाला मस्त छान छान टिकल्या लावत जा फक्त. विठ्ठल विठ्ठल बरं, कुंकू लावा असं मी म्हणणार नाही. आता पूर्वी होतं रुपया एवढं कुंकू असायचं प्रत्येक महिलेच्या कपाळावर, पण ते कुंकू गेलं, रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळं कुंकू गेलं आणि आता टिकलीनी जागा घेतली. मान्य, पण ते दिसेल अशी लावूया बरं का. आम्ही हिंदू आहोत. बरं, मी याच लेकी बाळींना नाही सांगणार, इथं असलेली माझे सगळे तरुण भावंड, मोठ्या मंडळींच्या तर कपाळाला आहेच आहे, पण अशी बरीच तरुण मंडळी आहे की ज्यांच्या कपाळाला काही नाही. आम्ही हिंदू आहोत ना, आम्ही हिंदू आहोत. आमचं कपाळ तिलकहीन आहे. वाणीला मंत्राचा स्पर्श नाही आहे, मनामध्ये श्रद्धा नाही आणि वेळ आली तर हातात शस्त्र घ्यायची तयारी नाही. त्यामुळे आमचं पतन आहे. आणि दुर्दैवानं हिरवा रंग वाढत चाललाय, ती संख्या वाढत चालली आहे. आम्ही मात्र अनभिज्ञ आहे. अजून काही काळानंतर आमच्याच भूमीवर आम्हाला पाय ठेवायला जागा शिल्लक उरणार नाही अशी अवस्था निर्माण होईल. लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे, हलाल जिहाद आहे, आज अनेक प्रकारचे जिहाद आहेत. काही वर्षांचं टार्गेट ठेवले की त्या वर्षामध्ये सगळं हिरवं करून टाकायचं. कुणीतरी मुलगी मुंबईत उभी राहते आणि ती म्हणते सगळा मुंब्रा आम्हाला हिरवा करायचंय. आणि भगवा हटावचे नारे सगळीकडे घुमले जातात. मला असं वाटतं भगवा हटाव असं नंतर म्हणा, आधी हिम्मत असेल तर आमच्या पूर्व क्षितिजावर रोज एक भगवा उगवतो, तो हटवून दाखवा. रोज पूर्वेच्या क्षितिजावर, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, साक्षात दर्शन देणारी देवता आहे. आता देव नाही असं कसं म्हणाल तुम्ही? देवाला पाहिलंच नाही असं म्हणू शकता का? आता नाही, रोज आम्हाला तो दर्शन देतो. आदिनारायण, आदित्य नारायण. या देशाचे मानदंड असलेले, या देशाचे संपूर्ण आधारस्तंभ असलेली 2 चरित्र, 10 अवतारांपैकी 24 अवतारांपैकी परमात्मा रामकृष्ण आणि प्रभू गोपालकृष्ण. मर्यादा पुरुषोत्तमाचं एक चरित्र आहे आणि अमर्याद पुरुषोत्तमाचं एक चरित्र आहे. एकानी आपली ओळख दिली, आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मज. मी दशरथाचा आत्मज आहे. मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात. मी माणूस म्हणून जन्माला आलोय, म्हणूनच माझ्या बायकोचं ज्यावेळी अपहरण होतं त्यावेळी मी हे सीते करून वेळींना झाडांना कवटाळून रडतो, एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे, पतीप्रमाणे. इकडं विचारा ना गोपालकृष्णांना. भगवंत म्हणले सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मी अमर्याद पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन आलोय म्हणून उत्तम खोटं मला बोलता येतं.
मला उत्तम चोरी करता येते. आईचा भरपूर मार लहानपणापासून मी खाल्लेला आहे. 11 वर्ष 4.5 महिने गोकुळात राहिले. यशोदा मातेचा भरपूर मार खाल्ला. गोकुळवासियांच्या खोड्या केल्या, तक्रारी आल्या घरी, सगळं केलं. पण या पलीकडे जाऊन भगवंत म्हणतात, मी अजून सांगू का, रुक्मिणी मातेचं म्हणजे हरणच केलं ना, स्वयंवर केलं रुक्मिणी आई साहेबांचं. अमर्याद पुरुषोत्तमाचं ते चरित्र, एक मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र. एकाचं चरित्र बाणासारखं सरळ, एक बाणी एक वचनी पररमणी जननी मानी, आणि दुसऱ्याचं चरित्र अगदी सुदर्शन चक्रासारखं गोल गोल. कितीही प्रयत्न करा बुद्धी थकते, कळत नाही देव नेमका कसा आहे, नटखट आहे. ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागिरी असं वर्णन तुकोबराय करतात. त्या भगवंताला कळवता येत नाही, आकळता येत नाही, आणि तो भगवंत कळावा असा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना तो भगवंत कळाला नाही. मला असं वाटतं संतांच्या नंतर, बरं का, संतांच्या नंतर परमात्मा गोपालकृष्णाचं चरित्र ज्याला कळालं अशी या जगात एकही व्यक्ती नाही. आणि जर नाव घ्यायचंच झालं तर एकच, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना गोपालकृष्ण कळले. म्हणूनच गनिमी कावा हे युद्धतंत्र भगवान गोपालकृष्णाकडून राजे घेतात, कृष्णनीतीचा अवलंब करतात आणि शत्रूला आपल्या तलवारीचं पाणी पाजतात. हर हर महादेव हा सैन्याचा जागर ठरतो. जय भवानी, जय शिवाजी. भवानी मातेची उपासना होते. 64 कवड्यांची माळ गळ्यात घातली जाते. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं विधान व्यक्त केलं जातं. का? कारण हृदयामध्ये श्रद्धा आहे, देवाला जाणलंय. आज तुम्ही आम्ही त्याला जाण्याच्या भानगडीत पडत नाही, त्याची आपली ओळख नाही अजून. आपल्याला नाही का वाटत आपले पाहुणे जसे घरात येतात तसा देव एखाद दिवशी घरात यावा? नाही वाटत का हो? आलाय का इथं कुणाच्या घरी देव आलाय? बरं, देव घरात येतो का? बोला ना माझ्याशी. देव घरात येतो? महिला मंडळ आलाय का आपल्याकडे? देव आलाय? देव येतो का? देव घरात येतो, पण कुणाच्या? द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, व्यासाची घोडा ज्ञानदेव माळे, व्यासाची घोडा ज्ञानदेव माळे, द्वारकेचा राणा होता, त्रिभुवन सम्राट होता, रत्नमंचकावर बसत होता, रत्नजडी सिंहासनावर बसत होता. पण कुठे गेला? पांडवांच्या घरी गेला. आणि काय केलं? राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या. द्रौपदीच्या थाळीतलं उष्ट भाजीचं पान जेवून तृप्तीचा ढेकर दिला. कबीराच्या घरचे शेले विणले, विदुर काकांच्या घरच्या कण्या रांधलेल्या त्या आवडीने सेवन केल्या. शबरीकडे गेली, शबरीची उष्टी बोरं सेवन केली. अजून सांगू? सावतोबांचा मळा राखला. दामाजी पंतांच्यासाठी महाराचं रूप घेतलं. बादशाचं सगळं कर्ज फेडून टाकलं. सगळ्यांसाठी सगळं केलं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी, कामार होऊन या गडी झाला. का हो? कारण या सगळ्यांचं भगवंताशी एक नातं होतं, विशिष्ट नातं होतं. प्रत्येक नात्याने ही मंडळी बांधली गेली होती. देवाशिवाय जगण्याचा दुसरा विषय नव्हता. आमच्या घरात देव सोडून सगळं आहे, आमच्या प्रपंचात देव सोडून सगळं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये देवाशिवाय दुसरं काही नव्हतं, परमात्मा तत्वाशिवाय दुसरं काही नव्हतं. ज्ञानराज माऊली ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याला पहिल्यांदा पाहतात ना, भागवतामधली कथा आहे, प्रलय काळामध्ये सगळी पृथ्वी बुडून जायला लागली. त्यावेळी एका वटाच्या पत्रावरती भगवान परमात्मा बालमुकुंद वेशामध्ये झोपले होते. आणि आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या रूपाचं वर्णन केलंय. वटस्य पत्रस्य पुटे शयानम
बालम मुकुंदम मनसा स्मरामी. काय गोड वर्णन केलं बघा. देव वटपत्रावर झोपलेले आहेत आणि वर्णन आहे त्यांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा स्वतःच्या तोंडात घातलाय आणि ते चोखतायत. आपल्या आता लहान बाळ बघितलं असेल ना, काय करतं, आपलाच पाय आपल्या तोंडात घालून चोखत राहतं. भगवंतांनी बालमुकुंदाचा रूप घेतलं आणि आपल्या पायाचा अंगठा चोखतायत. आचार्यांनी ते रूप पाहिलं. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. पिबत श्वेतमृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति. गोविंद दामोदर माधवेति. देवाचं हे रूप पाहिलं. नारद महर्षी आले, आमच्या या गादीचे मालक आचार्य नारद. भक्तिसूत्र दिली 84 जगाला. भक्तीची व्याख्या केली. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा. ते देवर्षी नारद आले आणि नारदांनी देवाला पाहिलं आणि हसायला लागले. देव म्हणाले, नारदा का हसता मला? नारद म्हणले, देवा हसू नाही तर काय करू, तू अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, जगाचा बाप, शोभतय का? असं लहान बाळाचं रूप घेतलंय, तेही पायाचा अंगठा तोंडात धरून चोखत बसलाय. का बरं असं केलं? भगवंत म्हणाले, नुसतं हसू नका, मला कारण विचारा याचं का. देवर्षी म्हणाले, सांगा ना देवा, का असा अवतार का केला? तेव्हा भगवंत म्हणाले की मी प्रत्येक युगात अवतार घेतला. प्रत्येक युगामध्ये हजारो भक्त, माझे शेकडो भक्त माझ्या दर्शनाला आले आणि त्यांनी माझं मुखावलोकन तर केलंच, पण सगळ्यात आधी माझ्या पायांचं दर्शन घेतलं. सगळे जो तो येतो माझ्या पायावर डोकं टेकतो. माझ्या पायात असं काय आहे मला नको कळायला. माझ्या पायात नेमकं काय आहे की जो तो येतो माझ्या पायावर डोकं टेकतोय. माझ्या पायात काय आहे ते बघण्याकरता म्हणाले मी माझ्या पायाचा अंगठा चोखतोय. देवर्षी म्हणाले, देवा हे असं नाही कळणार, तुमच्या पायामध्ये काय जादू आहे ते तुम्हाला नाही कळणार. उदाहरण दिलं, कुमुदिनी काय जाणे परिमळ. कुमुदिनी काय जाणे परिमळ. भ्रमर सकळ भोगीत असे. कुमुदिनी काय जाणे परिमळ. कुमुदिनी काय. क्या बात. टाळ्या वाजवा. छान. सगळे साथीदार उत्तम आहेत. मी म्हटलं नाही, ही 7 असली तर 7 नाही तर 7.5, मग कठीण होऊन जातं सगळं. पण अत्यंत गोड असं वादन आहे. काका तर बऱ्याचदा मला या भागामध्ये आली की साथीला असतात. कमळाला माहिती नसतं त्याच्याकडे काय आहे. कुमुदिनी काय जाणे परिमळ. मग त्याचा आस्वाद कोण घेतं? भ्रमर सकळ भोगी तसे. तो येतो आणि घेई छंद मकरंद. वा. परिसोडी मकरंद घेई छंद. दीना 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 गुंजनात हा दंग. काय परिस्थिती आहे त्या भ्रमराची अवस्था. तो भ्रमर सेवन करतो, मकरंद सेवन करून निघून जातो, पण कमळाला माहिती नाही आपल्याकडे काय आहे. सांगायचा मुद्दा तसं, देवा तुझ्या चरणामध्ये नेमकं काय आहे हे तुला माहिती नाहीये. तुझ्या चरणामध्ये नेमकं काय आहे हे तुला नाही माहिती. त्याकरता तुला तुझ्यापासून बाजूला होऊन तुझी चरणांची चव किंवा चरणांचा आनंद घ्यावा लागेल. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. अनुभव चित्ता चित्त जाणे. त्या सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुला तुझ्यापासून वेगळं व्हावं लागेल. देवानी लक्षात ठेवलं. संतांचं कधी कधी देव सुद्धा ऐकलं बरं का, आपणच ऐकत नाही. देवानी सुद्धा संतांचं म्हणणं ऐकलं.
परिणाम असा झाला, त्यानंतर बरीच वर्ष, बराच काळ लोटला, अनेक अवतार झाले भगवंतांचे. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह, वामन, नरसिंह, राम, कृष्ण. या अवतारानंतर द्वापार युगाच्या शेवटी कृष्ण अवतार भगवंतांनी संपवला आणि द्वापार युगानंतर देव पुंडलिकासाठी चंद्रभागेच्या तटी पांडुरंग म्हणून एका विटेवर उभे राहिले. पांडुरंग परमात्म्याचं ते रूप, कटेवर हात, विटेवर उभा आहे भगवंत. काय साजरं गोजरं रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूया, करकटवरी ठेवूया, करकटवरी ठेवूया, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर. कृष्णमूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. किती गोड आहे देव. आणि त्या देवाला पाहिलं, देव असे उभे राहिले आणि आपणच अवतार घेतला. कुठे? गोदा तटाला विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी माऊली ज्ञानेश्वरांच्या रूपाने अवतार झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात महाविष्णू ज्ञानोबराय रूपाने जन्माला आले. आणि आयुष्यात पहिल्यांदा ज्यावेळी ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आले, पाहिलं पांडुरंग परमात्म्याला, त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला म्हणजे आदिशक्ती चित्कला, साक्षात ब्रह्म मायाती, तिला सांगितलं, साजणी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले गे साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तोच तो जो खरं तर ज्ञानोबरायांनी स्वतःच्या आत्मप्रचितीचा प्रत्यय घेतला की ज्या काळामध्ये वटपत्रावर पहुडलेलो तो मीच आज वेगळा होऊन माझ्या चरणांची चव चाकतोय, आज वेगळा होऊन माझ्या चरणाकडे पाहतोय. त्यामुळे साक्षात महाविष्णू स्वरूपातले ज्ञानोबराय, साक्षात महाविष्णू असलेले तुकोबराय, तुका विष्णू नाही तुझ्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, ही प्रचिती दिली. त्यामुळं अशा अधिकाराचे असलेले संत मांदियाळी या सगळ्यांनी परब्रह्माचं स्वरूप जाणलं, त्याला ओळखलं आणि त्याच्याविषयी भाष्य करायचं झालं तर देव नेमका कसा आहे हे सांगता आलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, वेद मौनावला, वेद सुद्धा जिथं मौन झाला, थकले सगळे त्याचं वर्णन करून. मग तुकोबराय म्हणतात, देवा तुला बघायचं कसं, तुला पाहायचं कसं, तुला ऐकायचं कसं, आणि तुला मोजायचंच झालं तर कसं मोजायचं. अभंगाचं प्रथम चरण. मन माझ्यातीत तुझे हे स्वरूप, मन माझ्यातीत तुझे हे स्वरूप, मन माझ्यातीत तुझे हे स्वरूप, मन माझ्यातीत तुझे हे स्वरूप,
आमा प्रेमोजी तो नंका भक्तीची आमा प्रेमोजी तो नंका भक्तीची आमा प्रेमोजी तो नंका भक्तीची आमा प्रेमोजी तो अनंता 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 वा वा, ट्रेंडची चाल आहे सध्या नाही का. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. ट्रेंडिंग गोष्टी आम्हाला आवडतात ना, परत 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 ऐकायला गायला. म्हणून या माप भक्ती केले. स्वर बघा. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. भगवंताचं स्वरूप तुकोबरायांनी सांगितलं बरं का. जागे आहेत ना सगळे. आत्ताशी 10:30 वाजलेत. जागे आहेत ना. मी असं काय म्हटलं होतं सुरुवातीला, लक्षात आहे ना. थोडं पुढे मागे होतं, मागे नाही, पुढेच जातं. कारण आपल्याला पुढेच चालायचंय. मराठी पाऊल पडते का मागे जायचंय नाही. त्यामुळे काळजी करू नका. घड्याळातले 12 नाही वाजवणार. कीर्तनाचे तर नाहीच नाही वाजवायचे आपल्याला. तुम्ही सगळे आहात. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदाने सेवा करूया. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. आत्ताशी पहिलं चरण आहे. म्हणून या माप भक्ती केले. देवाचं स्वरूप कसं आहे, मन आणि वाचेच्या अतीत आहे. ते मनाने सुद्धा ओळखता येत नाही आणि ते वाचेने सुद्धा वर्णन करता येत नाही असा भगवंत आहे. मग त्याचं वर्णन काय करायचं, कसं करायचं. उपनिषदकार तैतरीय उपनिषदकार सांगतात, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. देवाचं वर्णन करायला मन गेलं आणि वाणी गेली, म्हणजे वाचा गेली. माघारी आले थकून. नाही देव सांगता आला कसा आहे, वर्णनच नाही करता आलं. वेद मौनावला अशी परिस्थिती झाली. पडला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे. स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. आम्हाला कळतच नाही भगवंता तू कसा आहे, पण सगुण निर्गुण आम्ही एकातच पाहतो. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये, गोविंदाच्या रूपामध्ये. तुकोबराय म्हणतात, देवा तुझं स्वरूप आम्हाला कळत नाही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मग आम्ही काय केलं माहितीये, तुला मोजायचा प्रयत्न केला. तू दुसऱ्या कुठल्याच साधनाने मोजला जात नाही हे आमच्या लक्षात आलं. म्हणून या माप भक्ती केले. आता फक्त भक्तीच्या जोरावर आम्ही तुला मोजले. तुला मोजायचंय, मग आम्ही अनेक प्रकारची मापं वापरली. तुला जाणायचंय, अनेक प्रकारची साधनं वापरली. योग, याग, तप, अनेक प्रकारचं साधन आम्ही वापरलं. पण आता का सयाने पूजा करू केशीराजा. मला तुझी पूजा कशी करायची कळत नाही. मग आता मी तुझी नामानी पूजा बांधली. धूप दीप नाम कृष्ण हरी असं वर्णन केलं. मी तुझी पूजा नामानी बांधली. मी तुला भक्तीच्या मापाने मोजायला निघालो. म्हणून या माप भक्ती केले. बघा, भगवंताला जाणायचं असेल तर एकमेव साधन आहे भक्तीचं. देव अन्य कुठल्याही साधनाने मोजला जात नाही, जाणला जात नाही. चोखोबाराय रोज देवाच्या पायरीवर बसायचे. रोज 750 वर्षापूर्वीचा काळ. पण देवानी केवढी मोठी जागा देऊन ठेवली आज. आधी त्याचं दर्शन घ्या, मग माझ्याकडे या. देव असं स्थान देतो ना भक्ताला. भक्तीच्या जोरावर देवाला मापलं, भक्तीच्या जोरावर देवाला आपलंसं केलं. देव रोज तिथं जाऊन बसायचे पायरीवरती. लोक हाकलून द्यायचे, चोख्या
अरे विटाळ झाला रे, तुझी सावली पडली देवावर, चल हट बाजूला हो म्हणून. कितीतरी मार खायचे चोखोबा. चंद्रभागेच्या तीरावरती चंद्रमौळी झोपडी बांधून राहायचे, पण तरी सुद्धा सतत पांडुरंग भक्तीच्या सागरी प्रेमाचा तरंग फुले अंतरंग चोखोबाचे. बहु भुकेला झालो, किती आनंद व्हायचा. जोहार मागत पांडुरंगाजवळ जायचे. बहु भुकेला झालो, 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 बहु भुकेला झालो. तुमच्या पुष्ट्यासाठी आलो, पुष्ट्यासाठी आलो, तुमच्या पुष्ट्यासाठी आलो, पुष्ट्यासाठी आलो, तुमच्या पुष्ट्यासाठी आलो. मायबाप जोहार, मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप, जोहार मायबाप, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. मायबाप जोहार, मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप, जोहार मायबाप, जोहार मायबाप जोहार. जोहार घाला बा, जोहार मायबाप जोहार. पण तरी सुद्धा लोकांनी हाकलून द्यावं, अनेक प्रकारचा अनन्वित असा अत्याचार सहन करावा, पण तरी सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये नवे हाडा मासात देव भिंडला होता. मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीचं काम झालं, त्या कामात कामगार म्हणून चोखोबा गेले होते. अपघात झाला, गावकुस अंगावर कोसळला, असंख्य कामगार मेले, त्यात चोखोबा गेले. पांडुरंग परमात्म्यांनी नामदेवरायांना दृष्टांत दिला, नामदेवा माझ्या चोखोबांच्या अस्थी गोळा करून आणा. असंख्य कामगार गेलेत, नेमक्या चोखोबांच्या अस्थी ओळखायच्या कशा? पांडुरंग परमात्मा सांगतात की ज्या अस्थीला हात लावशील आणि ज्या अस्थीच्या मुखात, ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल, ती माझ्या चोखोबाची आहे असं समज आणि जवळ घे. अस्थी उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल, ध्वनी आला जवळ ठेवायची. अस्थी उचलायची, कानाला लावायची, आवाज नाही आला फेकून द्यायची. अशा सगळ्या अस्थी गोळा केल्या चोखोबांच्या. काय अधिकार असेल बघा ना. हाडात सुद्धा भगवंत नाम मुरलं होतं. परा, पश्चती, मध्यमा आणि वैखरी असं करता करता वैखरीने घेतलेलं नाम मुरत मुरत झिरपत झिरपत परावाणीपर्यंत जाऊन पोहोचलं. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर, ही अवस्था निर्माण झाली. आणि चोखोबांच्या अशा अस्थी गोळा केल्या. त्या अस्थी स्वतः नामदेवरायांनी पांडुरंगाकडे दिल्या. मी माझ्या पदरचं नाही सांगत, नामदेवराय सांगतात. त्या चोखोबांच्या अस्थी भगवंतांनी आपल्या अशा पितांबरात घेतल्या आणि देवानी आपल्या समोर चोखोबांची समाधी स्वतः नामदेवरायांच्या करवी, नामदेवरायांच्याकडून देवाने ती समाधी बांधून घेतली. इतकं स्थान दिलं, इतकं स्थान. अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी नवजती दुरी दवडिता. का? कारण देवाला मोजलं, देवाला आपलंसं केलं. कशाच्या बळावर? म्हणून या माप भक्ती केले. देवाला मोजायचं असेल तर माप तसंच पाहिजे, नाही का? सोनं मोजताना पाहिलंय का? सोनं. महिला मंडळ तुम्ही जाग्यात सगळ्या. आमच्या जनाबाई किती छान ओव्या गायच्या. त्यांनी देवाला भक्तीच्या जोरावर जवळ केलं. म्हणजे जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता की पांडुरंगाला आवाज द्यायच्या. बरं नुसता आवाज नाही, अरे विट्या, अरे विट्या मुळं मायेच्या कार्ट्या म्हणायच्या. पुढचं नको बोलायला इथं. बरं जनाबाईचे अभंग देवाने लिहून घेतले, ते दुसऱ्या कोणी नाही लिहिले, देव बसले लिहायला. जनाबाई सांगतायत एवढा अधिकार होता. सुंदर आवाजामध्ये ओव्या गाव्यात आणि जनाबाईंना बोलवावं, जनाबाईंनी भगवंतांना बोलवावं. आमच्याही देवात, आमच्याही घरात देव येईल, आमच्याही आयुष्यामध्ये देवाचा प्रवेश होईल. पण आम्ही आमच्याच आयुष्याने इतके त्रस्त झालोय, हैराण झालोय, मनस्ताप आहे आम्हाला सतत. बघा बरं एकमेकांचे चेहरे जरा. कसं आहे, माणसं कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण करायला लागली आहे की नाही? खरं सांगा. कुणाशी बोलायचं नाही, कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. अहो दुःख कुणाला नाही आयुष्यात, सगळ्यांना आहे, सगळ्यांना दुःख आहे. घटा घटाचे एकाच मातीपासून बनलेले दोन घट आहेत, आहे की नाही? पण दोन घटाचं नशीब वेगळं आहे. ऐका, एका घटामध्ये गाईचं पवित्र लोणी पडतं आणि दुसऱ्या घटात अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी पडतो.
जर एकाच मातीपासून बनलेल्या 2 मडक्यांचं नशीब वेगळं आहे तर आम्ही मडकी काय कामाची? आमचंही तेच आहे ना. हा देह पंचभौतिक आहे, हा घटापासूनच बनलेला आहे, घटाकाशच आहे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मग आता तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. म्हणा तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. लय खेचू नका. तू वेडा कुंभार. म्हणा म्हणा सगळे म्हणा विठ्ठला. क्या बात आहे मागची मंडळी. विठ्ठला क्या बात आहे. वा वा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. काय कोरस आहे आमचं बघा. फिरत्याचा कावरती देसी, मातीला कार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. मग प्रतिकूलता कुणाला नाही? सगळ्यांना होती. सगळ्यांना प्रत्येकाची नशीब वेगळी आहेत. रामांना नाही चुकलं, कृष्ण परमात्म्याला नाही चुकलं, देवदेवतांना नाही चुकलं, संतांना नाही चुकलं. मग म्हणून भक्ती करायची टाळली का? टाळली का? नाही. मारुतीरायांकडे बघूया. भक्तीचा अत्युच्च आदर्श होता. रामायणातनं मारुती हे नाव काढून टाकलं तर काही अर्थ शिल्लक राहत नाही, काही नाही राहत. सगळं मारुतीरायांनी, सगळं किती दास्यत्व पत्करावं. शेवटी प्रसाद मिळण्याची वेळ आली. त्यावेळी प्रसाद मिळावा प्रभूंच्या हातातनं राज्याभिषेकाच्या वेळी, म्हणून मारुतीराय समोर उभे होते. पण देवाला प्रश्न पडला होता की याला मी काय देऊ, माझ्याकडे याला द्यायला काहीच नाही. एवढी मोठी यादी बनवली होती लक्ष्मण महाराजांनी, सगळ्यांची नावं वाचली. नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, अंगद सगळ्यांची नावं होती. जे स्वातंत्र्य चळवळीत नव्हते त्यांची नावं होती या लिस्टमध्ये. पण प्रसाद मारुतीरायांना कसा काही नाही, लिस्टमध्ये नावच नाही. सगळ्यांना वाटलं होतं मारुतीरायांना पहिला प्रसाद मिळणार, हनुमंतरायांना, पण नव्हतं. शेवटी रामांनी मान खाली घातली आणि मारुतीराय असे उभे होते, मला आता बघतील आणि मला प्रसादाला हाक मारतील. देवा मला तुमच्या पायाखालची चुरगळलेल्या फुलाची पाकळी दिली तरी चालेल, पण मला प्रसाद द्या म्हणाले. मारुतीरायांनी जसं पाहिलं तसं रामांनी मान खाली घातली. मारुतीराय म्हणले माझ्या देहाकडे तुम्हाला बघावंसं वाटत नाही, मी जातो म्हणाले. जगून तरी काय करू. निघाले. तेवढ्यात आईसाहेबांनी हाक मारली, मारुते इकडे या म्हणाले. उड्या मारत आनंदाने गेले. म्हणले बाप विसरला पण माझी आई नाही विसरली. मग आईच्या बाजूला बसले. वशिला तिकडचा मजबूत असतो. तुकोबरायांनी सुद्धा वेळोवेळी तोच वशिला लावलाय बघा, लक्ष्मी वल्लभा. त्याचं नाव घेण्याआधी लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी असं म्हणाले. तुकोबरायांचा वशिला कुठे होता? रखुमाईच्या वरा सोयरिया असं जायचे. ते म्हणायचे इकडून गेलो की काम लवकर होईल, कारण घराघरातला नियम आहे, त्यांच्या शिवाय काही चालत नाही. ऐकायला लागतं की नाही तुम्हाला? मी आहे म्हणून. खरं आहे ना? इकडची मंडळी बरोबर आहे ना? पण त्यांनी म्हणायची वाट कशाला बघता? उगीच तुम्हीच म्हणा ना, तू आहेस म्हणून बाई सगळं चाललंय. तुम्ही म्हटला तर किती आनंद आहे. प्रत्येक घरात लक्ष्मीचं स्वरूप आहे ना. मारुतीरायांनी जानकी आईच्या जवळ जावं, बसावं. आईसाहेबांनी गळ्यातला हिऱ्यांचा कंठा जो प्रभूंनी दिला होता भेट, तो दिला मारुतीरायांकडे. प्रत्येक रत्नातनं देव दिसत होता, सीतामाई दिसत होत्या. आनंद झाला. उड्या मारत गेले. थोड्या वेळाने ते सगळं फोडलं, कळालं बाहेर आत आल्यानंतर एका पहारेकऱ्याकडून. तेव्हा आईसाहेबांनी बोलवून घेतलं, मारुते तुला गळ्यातला हार दिला, तू फोडून टाकलास, मग करू काय म्हणले. त्याच्यात माझा राम नाही, त्याच्यात राम नाहीये. मग तुझ्यात आहे का रे राम? म्हणाले हो आऊसाहेब, आईसाहेब माझ्यात रामच काय, तुम्ही सुद्धा आहात म्हणे.
छाती विदीर्ण केली आणि जगाला दर्शन दिलं नाही का. श्रीराम जानकी बैठे थे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. बस उगीच आपलं थोडंसं आवडतं म्हणून, मला नाही फार आवडत. श्रीराम जानकी, भगवंतांनी दर्शन दिलं, मारुतीरायांनी दर्शन दिलं. प्रभू रामचंद्र धावत गेले, म्हणले मारुते माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाही. कडकडून मिठी मारली आणि मग म्हणाले सांग तू कोण आहेस. मारुतीरायांनी उत्तर दिलं देहबुद्ध्या तो दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीव बुद्ध्यात्व दंशकः, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्यात्वमेव अहम, आत्मपातळीवर मी म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच मी आहे. इतका सुंदर प्रसाद दिला. कशाच्या बळावर? काय दिलं होतं काय मारुतीरायांनी? असं काय दिलं होतं? किष्किंधेचं साम्राज्य ओतलं होतं भगवंताच्या पायावर? नाही. काय दिलं होतं तरी काय? फक्त भक्ती दिली. म्हणून या माप भक्ती केले आणि मग देवाला मोजलं, अनंताला मोजलं. कशाने? अभंगाचं दुसरं चरण. भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुकोबराय सांगतात देवा तुला मोजण्याकरता मी माप वापरलं, भक्ती नावाचं, भक्तीचं माप. आणि भक्तीच्या मापाने तुला मोजतोय, कारण मला माहिती आहे अन्य साधनं इथं काही उपयोगाची नाहीयेत. तुला मोजायचं असेल तर व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं, भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपतिः. मग भक्तीच्याच मापाने देव मोजला गेला. देवाने विशिष्ट गुणांना लक्ष नाही दिलं, जात नाही बघितली, कुळ नाही पाहिलं, काही नाही पाहिलं. व्याधांचा आचार काय होता तरी कृपा केली. ध्रुवस्यच्या वयोर, ध्रुवाचं वय काय होतं? लहान बाळावर देव कृपा करतो, मोठ्या माणसावरच देव कृपा करतो असं म्हणायचं का? नाही. 5 वर्षाच्या लेकरावर पूर्ण कृपा केली. विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला माहिती आहे भागवतातली. काय विद्या होती त्याच्याकडे, पण नाही, पशुकुळात होता, पशुयोनीतल्या त्या पशुवर सुद्धा पूर्ण कृपा केली भगवंतांनी. का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. विदुरांची जात काय होती? जात बघून देवानी कृपा केली का? दासीपुत्र असलेल्या विदुरांवर पूर्ण कृपा केली. पराक्रम बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर उग्रसेन यादवांचं पौरुष काय होतं? कंसानी, म्हणजे कंसाचा पिता होता ना उग्रसेन, कंसानी आपल्याच बापाला कैदेत टाकलं आणि स्वतः सिंहासनावर अभिराज्य करायला लागला आणि अनन्वित अत्याचार जनतेवर झाले.
बघा, आपल्याच पित्याला कारागृहात टाकलं, त्याचं सगळं घबाड स्वतः गिळंकृत केलं, स्वतः सिंहासनावर बसला. आजच्याही काळात आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात टाकून सगळं सांभाळणारे, सगळं स्वतःच्याच घशात घालणारे आजचे सुद्धा कंसच ते त्यांचेच सगळे वंशज म्हणायला पाहिजे की नाही. हिंदू धर्माची शोकांतिका आहे, वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातलेच लोकांची वाढतीये, तिकडे नाही वाढत. त्यांना त्यांचे आई वडील जड होत नाहीत. आमचा प्रॉब्लेम आहे, कारण आमच्या अंतःकरणात भक्तीचा झरा नाहीये. काय पौरुष होतं, उग्रसेन यादवांवर कृपा केली म्हणजे वर्णन केलंय. मल्लयुद्ध खेळलं कंसाबरोबर. कृष्णाचा आदेश किंवा कृष्णाचा आदर्श आमच्या लेकरांनी का घ्यायचा, रामाचा आदर्श का घ्यायचा. मन, मनगट आणि मेंदू सगळं बळकट केलंय. सगळं आमच्या तरुणाईला कळायला पाहिजे ना. आतमध्ये व्यसन टाकलं या उपकरणात, शरीर नावाच्या, की ते त्या क्षणी गंजायला सुरुवात होते. पण आम्हाला कळत नाही. व्यसनाधीन, भोगवाद आणि चंगळवाद या सगळ्याच्या मागे धावणारी आमची पिढी पाहिली की वाईट वाटतं. आम्ही ज्या देवभूमीत राहतो, धन्यभूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास, अशी भूमी आहे आपली. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे अशी भूमी आहे आपली. जिथं भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली ती भूमी पराक्रमाची भूमी आहे आपली, शौर्याची, धैर्याची, वीरतेची भूमी आहे. आणि इथे या भूमीमध्ये आम्ही सगळे जन्माला आलोय ना, मग आम्हाला कळलं पाहिजे. भगवान गोपालकृष्ण उग्रसेन यादवाला म्हणजे कंसाला संपवलं, त्यांच्याशी मल्लयुद्ध खेळलं, कंस संपला. आम्हाला सुद्धा शाळेमध्ये आमचे शिक्षक सांगायचे, आता इथं इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, मला माहिती नाही मुलं कुठल्या संख्येने आहेत बऱ्यापैकी. हा, गणित सोडवायचं असेल तर आधी काय करावं लागतं. गणित सोडवायचं असेल तर आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की आधी कंस सोडवायचा असतो. लहानपणी कंस सोडवला की गणित पटकन सुटतं. आधी कंस सोडवायचा. म्हटलं बरोबर आहे, कृष्णाने पण तेच केलं होतं. आधी कंसाला सोडवलं, त्याला मुक्त केलं आणि मग पुढची गणितं आपोआप सुटत गेली. भगवान गोपालकृष्ण उग्रसेन यादवांवर पूर्ण कृपा केली. कुब्जा काय होतं, सौंदर्य होतं, पण नाही. 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा, पण तिच्यावर कृपा केली भगवंतांनी. मथुरेत गेल्याबरोबर तिच्याकडे पाहिलं, हे सुंदरी म्हणून हाक मारली. ती रडायला लागली, देवा सगळी मथुरा मला कुरूप म्हणते, कुब्जा म्हणते, आणि तू मला अशी हाक मारतोस. भगवंतांनी तिला असं धरलं, खांद्याला हात लावला, आपल्या उजव्या हाताने तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर असं दाब दिला आणि कट 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 3 ठिकाणी आवाज आले. 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली आणि सांगितलं, भारतीय संस्कृतीने आत्म्याच्या सौंदर्याला जास्त महत्त्व दिलंय, बाह्य सौंदर्याला नाही. त्यामुळे आम्ही बाह्यरंग जास्त बघतो, आंतरिक सौंदर्य आम्ही पाहत नाही. आंतरिक सौंदर्य कसं असतं ते जेव्हा कळावं तेव्हा आम्हाला जगण्यातला खरा आनंद घेता येईल. भगवंत काही बघत नाही. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. देवाला मोजताना माप लागतं. तसंच मी विचारलं होतं, सोनं आपण मोजताना पाहिलंय का. सोनं, सुवर्ण कशी तजवीज असते. सोनं मोजताना अत्यंत खबरदारीने तो सोनार किंवा तो दुकानदार मोजत असतो. सोन्याचा तराजू असतो, नाजूक आहे की नाही. बरं, त्या तराजू आता दिसत नाही, आता ती इलेक्ट्रिक मशीन आहे. मग ती सुद्धा कुठं ठेवली जाते, हवाबंद काचेच्या पेटीमध्ये असते. का, धुळीचा कण जरी बसला तरी वजनात फरक आहे. मोजायचे सोनं. आता हा नियम कोळशाला आहे का, जिथं सगळं काळच करायचंय. कोळसा मोजताना हा नियम चालेल, त्याला काचेची पेटी गरजेची आहे नाही. मोजायचंय सोनं. मग आम्हाला कुणाला मोजायचंय, तुकोबराय म्हणतात देवाला मोजायचंय. आणि देवाला मोजायचं असेल तर धातूनाम अस्मी कांचनम ही विभूती सांगितली आहे देवानी. देव सोन्याच्या ठिकाणी आहे. कुठलं सोनं, चांगल्या मार्गाने मिळवलेलं सोनं. वाईट मार्गाने मिळवलेल्या सोन्याच्या ठिकाणी कली राहतो, तो त्याचा पत्ता आहे. असो जाता जाता सांगून गेले. पुढे भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या मापाने देव मोजला जात नाही. मग आपल्या हातात आहे. आता देव आपल्याकडे येईल, देव आपल्या हृदयात येईल. फक्त त्याकरता जरा असं घुसळावं लागेल. कशाचं घुसळण करायचं. दह्यामध्ये, दुधामध्ये लोणी आहे का, बोला ना महिला मंडळ. संपणार आहे माझं कीर्तन वेळेत, काळजी करू नका. दुधामध्ये लोणी आहे का, रागवल्यात माझ्यावर. दुधात लोणी आहे. मी तुम्हाला इतकं छान गायला लावलं, टाळ्या नाही वाजवल्या का. वाजवा बरं टाळ्या सगळ्यांनी एकदा. किती छान गायलं तुम्ही मगाशी, मस्त गाणं गायलं. दुधामध्ये लोणी आहे, पण ते दिसतं का. मग ते दिसण्याकरता काय करावं लागेल, घुसळावं लागेल. आणि घुसळल्यानंतर
घुसळणं म्हणजे एनर्जीचं सेंट्रलायझेशन करणं आहे. सेंट्रल एनर्जी ज्यावेळी एकत्र होते, ऊर्जा ज्यावेळी सघन केली जाते, त्यावेळी ती जास्त शक्ती देते. भजन म्हणजे सुद्धा घुसळणंच आहे. भजन करणाऱ्या माणसाला विचारा काय आनंद आहे, किती आनंद असतो. त्यामुळे भजनाचा आनंद असा आहे की देव हृदयात येतो. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी म्हटले. देहातलं चक्रपाणी ओळखायचं असेल तर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अनंत असलेला परमात्मा तत्व अनंत आहे, मोजता येत नाही. इन्फिनिट म्हटलंय त्याला. अनंत ज्याचा अंतच नाही असा अनंत जर मोजायचा झाला, त्याला ओळखायचं झालं तर आम्हाला इथं मंथन करावं लागेल. विठोबा रखुमाई. बोला बोला टाळी. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. या हारांसमोर मी कायम हार घेते. कारण खरं सांगू का, तुम्ही सगळे मंडळी कीर्तनकारांवर खूपच प्रेम करता. महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार, लाखो कीर्तनकार आहे. मी म्हणते कीर्तनकारावर नाही गेलं तरी चालेल प्रेम, कारण हजारो लाखो कीर्तनकार येतील जातील, आणि या गादीवर प्रेम करा. कारण हे तुम्ही जे सगळे हार घालता ना, ते आम्हाला नाही, ते या गादीला आहेत. ते ज्ञानोबांना आहेत, ते तुकोबांना आहेत. मी मगाशी एक वाक्य उच्चारले होते, भक्तीच्या प्रवाहामध्ये सगळ्यात मोठा परमार्थातला अडसर जर कुठला असेल तर तो अहंकार. न जाणू हे सगळे हार घालण्यात आले मला अहंकार झाला तर, अशी एक प्रामाणिक भावना. त्यामुळे हारासमोर हार. या गादीवर आपण प्रेम करूया, कारण ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. ही ज्ञानोबा तुकोबांची पुण्याई आहे. इथल्या प्रत्येक तरुणाला विचारावं, तुझा रक्तगट काय आहे, तुझा ब्लड ग्रुप काय आहे, किंवा तुझ्या रक्तामध्ये नेमकं काय आहे. तो ब्लड ग्रुप जसा सांगेल किंवा रक्तामधल्या WBC RBC जसं सांगेल ना, तसं त्यांनी हेही सांगावं, माझ्या रक्तात ज्ञानोबा आहेत, माझ्या रक्तात तुकोबा आहेत, माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत. कारण हा देश त्यांच्यामुळे आज आम्ही ही परिस्थिती पाहतो. नाही तर कुठल्या तरी मंदिरात आजान पडत बसलो असतो आज. इतकी बिकट परिस्थिती भारताने या भूमीने पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, असं म्हणून रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, ही शिकवण होती. आपल्याकडे राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो. राजा आहे तर त्यांनी उपभोग नाही घ्यायचा कशाने. आता उलट आहे, आता उपभोग असेल तर राजा आहे, किंवा उपभोग घेतो तोच राजा, असं की काय असं म्हणावं. पण आपल्याकडे उपभोग शून्य राजा आहे. छत्रपतींनी सैन्याला सांगावं, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. इतका सुंदर संस्कार संपन्न राजा या भूमीला लाभला. स्वराज्याचे छत्रपती आणि युवराज असलेले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. आज मृत्युंजय अमावस्येचा दिवस आहे. काय सांगावं, आजचा दिवस खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला तसं म्हणायला गेलं तर काळा दिवस आहे. तानपुरा चालू ठेवा. संभाजी राजांच्या बलिदानाचा आजचा दिवस, बलिदान मासाची पूर्तता होतीये. भक्ती अशी केली की जी देवभक्ती होती, देशभक्ती होती आणि धर्मभक्ती होती. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या धर्मासाठी भगवंतांनी सुद्धा अवतार घेतले. धर्मरक्षावय अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. छत्रपती शिवाजी महाराजांनी जमवलेलं शेकडो किल्ल्यांचं स्वराज्य, 32 मण सोन्याचं सिंहासन या रायगडाच्या भूमीवरती पाहिलं लोकांनी. राजे 1680 साली निघून गेले. 1680 सालानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे स्वराज्याची सगळी सूत्र आली. राजांच्या नंतर 9 वर्ष स्वराज्याचा झंझावात असा काही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी चालू ठेवला. आणि त्यानंतर आमच्याच फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवास लोळविते साथ फाटकी.
मंडळी, आपल्या माणसांची साथ जर फाटकी असेल ना तर त्यासारखं दुर्दैव नसतं. जुन्या काळात चित्रपट, त्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवरती जुन्या मंडळींना माहिती आहे गाणं लागायचं बातम्यांच्या आधी, आमची माती आमची, ऐकलं म्हटलं आमची माती आमचीच माणसं करतायत, नाही कळलं? आमची माती आमच्याच माणसांनी केली, ही खरी गोष्ट आहे, परक्यांनी नाही. सावरकर म्हणायचे मला हिंदूंपासून भीती, मला हिंदू पतन होतंय किंवा हिंदू धर्माची भीती, हिंदू धर्म डबघाईला जातोय याची भीती मला हिंदूंपासूनच आहे, जास्त मुस्लिमांपासून नाहीये, ख्रिश्चनांपासून नाहीये. हिंदुत्वेष्ट हिंदूंची मला जास्त भीती आहे म्हणाले, हिंदू धर्माचं पतन व्हायला. त्यामुळे आमचीच माणसं आमचा घात करताय, हा पूर्व इतिहास आहे. मी माझ्या पदरचं काही नाही सांगत आहे. फितुरीचा रोग या महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलाय आणि त्याचा परिणाम असा झाला. काय आयुष्य आहे माझ्या संभाजीराजांचं. आज त्यांच्या पुण्यतिथीचा किंवा बलिदानाचा दिवस आहे आजचा. धर्मासाठी संपले राजे आपले. काय इतिहास आहे. 2 वर्षाचे राजे होते त्यावेळी आई सोडून गेली होती. स्वतःच्या आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता नाही आलं माझ्या राजाला. कापूरहोळच्या धाराऊ आईंची योजना केली छत्रपतींनी. धाराऊ आईच्या दुधावर पुष्ट झाले. 2 वर्षाचे होते त्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. सईबाई अत्यवस्थ होत्या, अंथरुणाला खिळलेल्या होत्या आणि 2 वर्षाचे होते संभाजीराजे. संभाजी राजांना आईजवळ पाहिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शिवाजी राजांनी सईबाईंना सांगितलं, सई कंटाळीस का ग माझ्या धगधगत्या संसाराला, कंटाळीस का ग, मी अफजल खानाच्या मोहिमेवर चाललोय, मला परत आलो मी जिंकून तर मला ओवाळायला तू पाहिजे समोर. सईबाईंनी सांगावं माझा काही भरोसा नाही महाराज, आपल्याला या मोहिमेमध्ये यश मिळावं ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. पण एवढंच सांगते माझ्या शंभूला सांभाळा. जाताना एवढंच सांगते, त्याच्या बाबतीत कुठलाही विचार करताना, त्याच्याविषयीचा कुठलाही निर्णय घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आई आहे त्याला आई नसेल. आणि अफजल खानाच्या मोहिमेवरून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला राजांनी, फत्ते मिळवली आणि माघारी यायच्या आज सईबाई निघाल्या गेल्या निवर्तल्याची बातमी कळाली होती. 2 वर्षाच्या राजांना जिजाऊ मातोश्रींनी मोठं केलं. जिजाऊ मातोश्रींचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर. 2 राजे दिले या मातीला. एकाने धर्मासाठी जगायचं कसं शिकवलं, एकाने धर्मासाठी मरायचं कसं शिकवलं. जिजाऊ आईसाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत तुमच्या माझ्यावरती. महाराष्ट्राची राजमाता आहे आऊसाहेब जिजाऊ माता. संभाजीराजे अत्यंत कुशल, व्यवहार कुशल तर होतेच, प्रचंड हुशार, बुद्धिमान. बुधभूषणम सारखा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. अनेक भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, अनेक विषयांचा सखोल अभ्यास ज्यांनी केलेला आहे. आणि संभाजीराजे 9 वर्ष झंझावातासारखे या स्वराज्याचे पालन करते ठरले, पण आपल्याच माणसांनी घात केला. संगमेश्वराला राजे होते. मुकर्रब खानाच्या नावाच्या सरदाराने त्याला पत्ता सांगितला गेला, तो गेला. 200 माणसांनी संभाजीराजांना पकडलं होतं. आपण छावा बघितलाय नाही का, घराघरात छावा कळाला. त्या पिक्चरमुळे आमच्या पोरांना राजे कळाले, संभाजीराजे कळाले. घराघरात आम्हाला बाकी सगळे हिरो माहिती आहेत पण राजे माहिती नाहीत. शिवजयंती अलीकडे साजरी झाली, तिथीने झाली, तारखेने झाली. मी तर म्हणते रोज करूया, कशाला भांडायचं. तर रोज राजे जन्माला आले पाहिजेत, रोज आमच्या मनात त्यांचा जन्म झाला पाहिजे, रोज आम्हाला त्यांची आठवण झाली पाहिजे. राजे मनात असावेत, राजे विचारांत असावेत, राजे फक्त टॅटू म्हणून दंडावर नसावेत, राजे फक्त चंद्रकोरी पुरते नसावेत बरं का. राजे मनात असावेत, त्यांचा विचारांचा झंझावात आमच्याकडे असावा. ज्या छत्रपतींनी स्वाभिमान नावाचं वैभव कमावलं होतं ते संभाजीराजांनी पुढच्या काळामध्ये जपलं, प्रचंड शिताफीने जपलं. ज्यावेळी फितुरीमुळे राजे पकडले गेले, 200 माणसांनी साखळदंडांनी असा राजा सूर्यगोलासारखा लालबुंद तळपत होता. प्रचंड देहयष्टी, सुंदर लोहगोलासारखी, प्रचंड बलदंड शरीर. म्हणून म्हटलं व्यसन टाकलं की शरीर गंजायला सुरुवात होते. का राजाला समोर ठेवायचं. उत्तम आयुरारोग्य उत्तम, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 तरुणाईचे गुण आहेत. स्वामी विवेकानंद सांगायचे तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर. आजचा तरुण असा असला पाहिजे, त्याला म्हणायचं तरुण. नाहीतर आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, ही परिस्थिती आहे. का राजांचं चरित्र आमच्या लेकरांनी पाहिलं पाहिजे. आजची अमावस्या इतकी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, आजचा दिवस आमच्यासाठी खरं तर हिंदू धर्मावर सूतक यावं उद्याच्या दिवशी म्हणून आजच्या तिथीला केलेला हा डाव होता औरंग्याने. उद्या हिंदू धर्माचा आपला सण, नूतन वर्ष सुरुवात, प्रारंभ, पण हिंदू धर्मावर सूतक यावं याकरता औरंग्याने केलेला हा डाव हिंदू धर्माच्या
दुर्दैवासाठी संभाजीराजांना बहादूरगडावरती 40 दिवस आणलं, पकडले गेले. 200 माणसांना ऐकत नव्हता माझा राजा. कितीतरी दिवस अनेक अवहेलना, अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या, धिंड काढली गेली राजाची, विदूषकाची झबली अडकवली गेली होती. आमचीच माणसं मलमूत्र आणि विष्ठा सुद्धा त्याच्या अंगावर टाकत होती. किती सोसला असेल ओ, किती भोगला असेल. औरंगजेबाच्या समोर ज्यावेळी राजा गेला ना, त्यावेळी कवी कलश त्यांच्या सोबत होते. औरंगाने मुद्दाम त्या कनातीचा उंची अशी कमी ठेवली होती. का? कारण राजा माझ्याकडे वाकून आला पाहिजे. पण राजे हुशार, राजे वाकले नाही, मानेत नाही वाकले, गुडघ्यात वाकले आणि ताठ सरळ आतमध्ये गेले. आणि औरंग्याला सुचत नव्हतं त्याला बघून काय करावं. तो थोडा वेळ बसायचा, उठायचा, इकडे तिकडे येरझाऱ्या घालायचा, थोडा वेळ बसायचा, उठायचा. पहिल्यांदा पाहिलं होतं, कारण वयाच्या 8व्या वर्षी दरबारात पाहिलं होतं लहानपणी, आणि त्यानंतर आत्ता पाहिलं. कवी कलशांनी औरंग्याची ती अवस्था पाहिली आणि कवी कलश संभाजीराजांना सांगतायत, राजे कविता सुनावू क्या. त्या परिस्थितीमध्ये संभाजीराजे म्हणाले, कलश, रायगढ़ के दरबार में आपकी कविता गूंज उठी है, हमने सुनी है, अब औरंग के सामने आपकी कविता पेश कीजिए. आणि कवी कलशांनी सांगावं, राजा तुझं तेज, आणि त्या तेजाने त्याला सुचे ना काय करावं. तो बघ थोडा वेळ बसतोय, थोडा वेळ उठतोय, सैरभैर झालाय. तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग. राजा तुझ्या तेजाने औरंग्याला त्याच्या सिंहासनावर बसता सुद्धा येईना नीट, वेळ लागल्यासारखा करतोय. औरंग्याने राजांना पाहावं, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजा जी आप मेरी बात कबूल करो, आप हमारा इस्लाम धर्म कबूल करो. ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुझे दे दी जाएगी. न मानेगा तो याद रख, कुत्ते की मौत मर जाएगा. संभा हमारा धर्म कबूल करो. संभाजीराजे म्हणाले, अरे तुझ्या या बिगडी वैभवापेक्षा वरती जरा काळी, हा हा हा. मला नको तुझा तो धर्म, 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 मला नको तुझा तो धर्म. काढेल चर्म येऊन पुढच्या जन्माला. जी 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 र जी 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 हिर जी 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 हिर जी जी. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान सरारा चिरून, कोण्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला. जी जी तुझ्या देहाला. जी जी तुझ्या देहाला. जी 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 हिर जी 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 हिर जी जी. औरंग्या करून करून काय करशील रे. मला तुझा धर्म नको, मला नको तुझा तो धर्म, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार. सांभाळ तोच एक करणार. हा जी जी सांभाळ तोची एक करणार. हा जी जी र जी जी. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी, तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटी. अरे औरंग्या करशील, करून करून काय करशील रे. कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, एक परसाचे एक भगवान तिही लोकी, एक भगवान तिही लोकी. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान सरारा चिरून, कोण्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला. औरंगजेब इतका संतापला होता, न मानेगा तो याद रख, कुत्ते की मौत मर जाएगा. संभाजीराजे म्हणले, अरे कुत्र्याची मौत बघायला त्याच्या स्वामीनिष्ठतेचा प्रत्यय आधी घ्यावा लागतो. तुझी अख्खी जिंदगी गेली फंदफितुरांच्या सहवासात, तुला काय कळणार स्वामीनिष्ठा. पण संभाजीराजांच्या मुखात न येणारा जगदंब नावाचा उच्चार, त्यांच्या डोळ्यातली आग सहन होत नव्हती म्हणून डोळे जाळले, जीभ छाटली गेली. झाडाच्या
सालीला रंधे लावावेत तशी देहाची कातडी सोलली. रक्तबंबाळ झालेला माझ्या राजाचा देह, पण तरी सुद्धा एकही विव्हळण्याचा आवाज नाही. औरंगजेब तळमळत होता, कधीतरी हा विव्हळेल, कधीतरी शरण येईल, कधीतरी धर्म बदलेल, पण नाही, शेवटच्या क्षणापर्यंत नाही. वडूतुळापूरच्या संगमावर आणलं गेलं आजच्या दिवशी. 40 दिवस अतोनात यातना सहन केलेला माझा राजा वडूतुळापूरच्या संगमावर वाळूत पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत इंचावर देहाचे तुकडे केलेत. श्रोते हो, माझ्या राजाच्या देहाचे पायापासून डोक्यापर्यंत इंचावर देहाचे तुकडे झाले आणि एक घाव बसला होता मस्तकावर. धडापासून मस्तक वेगळं झालं. रक्ताची चिळकांडी उडाली इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये. इंद्रायणी शहारली, भीमा शहारली. स्वराज्याचं धाकलं धनी ज्या मस्तकाला शिवाजीराजांनी कवटाळलं असेल, ज्या मस्तकावर युवराज पदाचा राज्याभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला आईसाहेब जिजाऊ मातांनी जवळ कुशीत घेतलं असेल, ते मस्तक आज धडापासून वेगळं झालं. वयाच्या 32व्या वर्षी मरणाला निधड्या छातीने सामोरा जाणारा स्वराज्याचा धाकला धनी, स्वराज्याचे राजे आजच्या दिवशी औरंग्याने अत्यंत क्रूरपणे संपवले. पण म्हणून मराठेशाहीचं राज्य संपलं का? नाही संपलं, नाही संपलं. मंडळी, राजांचं बलिदान वाया गेलं का? अजिबात नाही गेलं. त्यानंतर कितीतरी वर्ष स्वराज्याच्या गादीला वारस नव्हता किंवा गादी रिकामी होती. पण नंतर राजाराम राजांच्या पत्नी सौभाग्यवती शिवस्नुषा राणी ताराराणी आल्या. मराठ्यांचं साम्राज्य तितक्याच पद्धतीने विस्तार केला. आणि एवढंच नाही, त्या क्रूरकर्म्या औरंग्याला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. तेव्हा मराठे शांत झाले. आम्ही शिवछत्रपतींचे, शंभूराजांचे वारसदार आहोत. त्यांचं रक्त आमच्या नसानसात वाहतंय अशी जाणीव ठेवावी. राजे गेले, पण आजच्या दिवशी उद्या आपल्या हिंदू धर्मावर सुतक यावं या अत्यंत वाईट हेतूने केलेला हा डाव होता. महाराष्ट्रभर सुतक पसरलं. पण काय परिस्थिती हो? धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, फुकट नाही मरणार. मेलो तरी चालेल, पण माझा धर्म नाही बदलणार. ही वास्तविकता आणि ही निष्ठा ज्यांनी जपली, खऱ्या अर्थी ही धर्माची भक्ती होती. भगवंत आला का? भेटला का? हो. कारण त्या भगवंताला 64 कवड्यांचे माळ स्वरूपामध्ये आई जगदंबीचं अधिष्ठान गळ्यामध्ये घालून राजे मिरवत होते. भवानीला, जसं छत्रपतींच्या भवानीला तुळजाभवानीचं अधिष्ठान होतं. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता, गजर होता. भवानीचं अधिष्ठान प्रत्येक कर्माला होतं, तसं तुमच्या माझ्या आयुष्याला सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असावं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने भगवंताचं अधिष्ठान तुमच्या माझ्या हृदयात असेल तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला मोजता येतं का? मोजता येतं. कुठल्या साधनाने? तुकोबरायांचं उत्तर आहे, भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीच्या बळावर भगवंत आपलासा करता येऊ शकतो. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. योग याग तप क्रिया कर्म कुठलीही साधनं तिथं उपयोगात येत नाही. त्यांच्यामुळे ज्ञानात अहंकाराची बाधा निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणून भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर फक्त भक्ती, मग ती देवभक्ती असू दे, राष्ट्रभक्ती असू दे. 4 माळा जप जर आपण रोज करत असाल तर त्यातली 1 माळ सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अर्पण करूया. कारण ते तिथं लढतायत म्हणून आपण इथं सुखाचा घास सेवन करतोय. अंगावर त्या बिछाण्यावर अंग टाकताना आणि रोज पंचपक्वान्नाचा भोजनाचा घास मुखात घालताना कायम या देशातल्या किसानाचं, या देशातल्या शेतकऱ्याचं आणि या देशातल्या जवानाचं स्मरण करूया. 3 गोष्टी सांगून जाईन. इथून आपल्याला सगळ्यांना जायचंय ना? कुठं? घरी तर आता जायचंच आहे. इथं कुणी तुम्हाला थांबवणार नाही. पण आपल्याला सगळ्यांना शेवटचा निरोप घ्यायचा आहे.